एक लोकांना राजकीय शिक्षण मिळावे या उद्देशाने कोणती संस्था स्थापन करण्यात आली? एक डेक्कन सभा. दोन सार्वजनिक सभा. तीन बहिष्कृत भारत. चार यापैकी नाही. उत्तर दोन सार्वजनिक सभा. स्पष्टीकरण. सार्वजनिक सभा ही संस्था 1870 मध्ये पुण्यात स्थापन करण्यात आली होती, ज्याचा मुख्य उद्देश लोकांना राजकीय शिक्षण देणे आणि त्यांच्यात राजकीय जागरूकता निर्माण करणे हा होता. या संस्थेची स्थापना महादेव गोविंद रानडे, गणेश वासुदेव जोशी आणि इतर सुधारकांनी केली. सार्वजनिक सभेने सामाजिक आणि राजकीय सुधारणांवर चर्चा आयोजित करणे, जनजागृती करणे आणि इंग्रज सरकारच्या धोरणांवर टीका करणे यासारखी कामे केली. यामुळे लोकांमध्ये राजकीय विचारांचा प्रसार झाला. ऑप्शनची तपशीलवार माहिती. एक डेक्कन सभा. डेक्कन सभा ही संस्था 1896 मध्ये पुण्यात स्थापन झाली होती आणि ती प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न, जमीन सुधारणा आणि सामाजिक सुधारणांवर केंद्रित होती. याचे नेतृत्व गोपाळ कृष्ण गोखले यांनी केले, परंतु याचा थेट उद्देश राजकीय शिक्षण देणे हा नव्हता, तर शेतकऱ्यांचे हक्क आणि सामाजिक सुधारणा हा होता. हा पर्याय चुकीचा आहे. दोन सार्वजनिक सभा. सार्वजनिक सभा 1870 मध्ये स्थापन झाली आणि तिचा मुख्य उद्देश लोकांना राजकीय शिक्षण देणे, त्यांच्यात राजकीय जागरूकता निर्माण करणे आणि इंग्रज सरकारच्या धोरणांवर चर्चा करणे हा होता. याने लोकांना राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि सामाजिक राजकीय सुधारणांचा पाया रचला. हा पर्याय बरोबर आहे. तीन बहिष्कृत भारत. बहिष्कृत भारत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 मध्ये सुरू केलेले मराठी वृत्तपत्र होते, ज्याचा उद्देश दलित आणि बहिष्कृत समाजाच्या हक्कांसाठी लढणे आणि त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे हा होता. याचा राजकीय शिक्षणाशी थेट संबंध नव्हता, तर सामाजिक समता आणि दलितांच्या उन्नतीवर याचा भर होता. हा पर्याय चुकीचा आहे. चार यापैकी नाही. वरील स्पष्टीकरणानुसार सार्वजनिक सभा ही संस्था स्पष्टपणे राजकीय शिक्षणाच्या उद्देशाने स्थापन झाली होती. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. सारांश. लोकांना राजकीय शिक्षण मिळावे या उद्देशाने सार्वजनिक सभा ही संस्था 1870 मध्ये स्थापन करण्यात आली, त्यामुळे बरोबर उत्तर आहे दोन सार्वजनिक सभा. दोन. असहकार चळवळी बरोबरच महात्मा गांधीजींनी खालीलपैकी कोणता कार्यक्रम हाती घेतला? ए. स्वदेशीचा प्रसार. बी. हिंदू मुस्लिम ऐक्य. सी. मद्यपान बंदी. डी. अस्पृश्यता निवारण. पर्यायी उत्तरे. 1 ए आणि बी फक्त. 2 सी आणि डी फक्त. 3 ए, बी आणि सी फक्त. 4 वरील सर्व बरोबर. उत्तर आहे 3 ए, बी आणि सी फक्त. असहकार चळवळ 1920 ते 22 ही महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध रचनात्मक आणि अहिंसक मार्गाने लढण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची चळवळ होती. या चळवळीच्या काळात गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्याबरोबरच सामाजिक सुधारणांवरही भर दिला. आता प्रश्नातील पर्यायांचे विश्लेषण करूया. पर्यायांचे विश्लेषण. स्वदेशीचा प्रसार. ए. असहकार चळवळीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वदेशी आणि परदेशी वस्तूंचा बहिष्कार. गांधीजींनी लोकांना स्वदेशी वस्तू, विशेषतः खादीचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले. परदेशी कापडाची होळी करून स्वदेशीचा प्रसार केला गेला. त्यामुळे हा पर्याय निश्चितच बरोबर आहे. हिंदू मुस्लिम ऐक्य. बी. गांधीजींनी असहकार चळवळीच्या काळात हिंदू मुस्लिम ऐक्यावर विशेष भर दिला. याच काळात खिलाफत चळवळीला त्यांनी पाठिंबा देऊन मुस्लिम समाजाला स्वातंत्र्य लढ्यात सामील करून घेतले. हा त्यांचा एक महत्त्वाचा कार्यक्रम होता. त्यामुळे हा पर्यायही बरोबर आहे. मद्यपान बंदी. सी. गांधीजींनी आपल्या रचनात्मक कार्यक्रमांतर्गत मद्यपान बंदीचा पुरस्कार केला. असहकार चळवळीच्या काळात त्यांनी सामाजिक सुधारणांचा भाग म्हणून दारूबंदी आणि नशाबंदीवर जोर दिला. त्यामुळे हा पर्यायही बरोबर आहे. अस्पृश्यता निवारण. डी. गांधीजींनी अस्पृश्यता निवारणासाठी आयुष्यभर कार्य केले. मात्र असहकार चळवळीच्या काळात त्यांचा मुख्य भर स्वदेशी, हिंदू मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक सुधारणांवर होता. अस्पृश्यता निवारण हा त्यांचा एकूण रचनात्मक कार्यक्रमाचा भाग होता, परंतु असहकार चळवळीच्या मुख्य कार्यक्रमात याला तितका केंद्रस्थानी ठेवला गेला नाही.
तरीही गांधीजींच्या सामाजिक सुधारणांच्या संदर्भात हा पर्याय विचारात घेता येऊ शकतो. स्वदेशीचा प्रसार आणि हिंदू मुस्लिम ऐक्य हे असहकार चळवळीचे थेट आणि केंद्रीय भाग होते. मद्यपान बंदी हा देखील त्यांच्या रचनात्मक कार्यक्रमाचा भाग होता आणि चळवळीच्या काळात त्यावर काम झाले. अस्पृश्यता निवारण हा गांधीजींच्या एकूण कार्याचा भाग होता, परंतु असहकार चळवळीच्या मुख्य प्रवाहात तो तितक्या तीव्रतेने समाविष्ट नव्हता. त्यामुळे सर्वात योग्य उत्तर आहे 3 बी आणि सी फक्त. 1928 मध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते? 1. देवेंद्रनाथ टागोर. 2. पंडित जवाहरलाल नेहरू. 3. जयप्रकाश नारायण. 4. रवींद्रनाथ टागोर. उत्तर 3. जयप्रकाश नारायण. स्पष्टीकरण 1928 मध्ये पहिली अखिल बंगाल विद्यार्थी परिषद ऑल बेंगाल स्टुडंट्स कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे अध्यक्ष जयप्रकाश नारायण होते. जयप्रकाश नारायण, ज्यांना नंतर लोकनायक म्हणून ओळखले गेले, हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख नेते आणि समाजवादी विचारवंत होते. त्यांनी विद्यार्थी चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि विशेषतः बिहार आणि बंगालमधील युवकांना स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरित केले. विश्लेषण 1. देवेंद्रनाथ टागोर. देवेंद्रनाथ टागोर हे रवींद्रनाथ टागोर यांचे वडील आणि ब्राह्मो समाजाचे संस्थापक होते. ते 19व्या शतकातील धार्मिक आणि सामाजिक सुधारक होते. 1928 मध्ये ते हयात नव्हते. त्यांचे निधन 1905 मध्ये झाले होते, त्यामुळे ते या परिषदेचे अध्यक्ष असू शकत नाहीत. त्यांचा विद्यार्थी चळवळींशी थेट संबंध नव्हता, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. 2. पंडित जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते आणि स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य व्यक्तिमत्व होते. 1928 मध्ये ते काँग्रेसच्या कार्यात सक्रिय होते आणि 1929 मध्ये लाहोर अधिवेशनात काँग्रेसचे अध्यक्ष झाले. मात्र, त्यांचा अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेशी थेट संबंध नव्हता, आणि त्यांनी या परिषदेचे अध्यक्षपद भूषवले नाही. त्यामुळे हा पर्यायही चुकीचा आहे. 3. जयप्रकाश नारायण. जयप्रकाश नारायण यांनी 1920 च्या दशकात विद्यार्थी चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. 1928 मध्ये त्यांनी पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. ते समाजवादी विचारसरणीचे नेते होते आणि नंतरच्या काळात त्यांनी जे. आंदोलन 1970 च्या दशकात आणि संपूर्ण क्रांतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे हा पर्याय बरोबर आहे. 4. रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर हे प्रसिद्ध कवी, साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ होते, ज्यांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली. त्यांचा विद्यार्थी चळवळींशी किंवा राजकीय परिषदांशी थेट संबंध नव्हता. ते साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते, त्यामुळे ते 1928 च्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष असू शकत नाहीत. हा पर्याय चुकीचा आहे. माहिती अखिल बंगाल विद्यार्थी परिषद 1928 ही परिषद बंगालमधील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांच्यात राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. जयप्रकाश नारायण यांनी या परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य आणि सामाजिक बदलांसाठी प्रेरित केले. जयप्रकाश नारायण यांचे योगदान 1920 च्या दशकात ते असहकार चळवळीत सामील झाले आणि नंतर समाजवादी चळवळीचे नेतृत्व केले. त्यांनी बिहारमधील विद्यार्थी आणि युवकांना संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अंतिम उत्तर 1928 मध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष जयप्रकाश नारायण होते. योग्य पर्याय 3. जयप्रकाश नारायण. 4. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. ए. मराठीतील पहिले पत्रकार. बी. अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक. सी. मराठी वृत्तपत्राचे जनक. डी. कुलाबा वेधशाळेचे संचालक. पर्यायी उत्तरे. 1. दादाभाई नौरोजी. 2. भाऊ दाजी लाड. 3. बाळशास्त्री जांभेकर. 4. जगन्नाथ शंकर शेठ. उत्तर 3. बाळशास्त्री जांभेकर. स्पष्टीकरण
वरील विवरणातील सर्व बाबी बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी सुसंगत आहेत. बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांचे योगदान आणि विवरणातील प्रत्येक मुद्द्याचे विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. मराठीतील पहिले पत्रकार ए. बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 मध्ये दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. यामुळे ते मराठीतील पहिले पत्रकार म्हणून ओळखले जातात. अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक बी. बाळशास्त्री जांभेकर हे अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक होते. त्यांनी अक्कलकोट संस्थानात शिक्षक म्हणून काम केले होते, जिथे त्यांनी युवराजांना शिक्षण दिले. मराठी वृत्तपत्राचे जनक सी. दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र असल्याने बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्रांचे जनक मानले जाते. त्यांनी मराठी पत्रकारितेचा पाया घातला आणि सामाजिक सुधारणांवर लेखन केले. कुलाबा वेधशाळेचे संचालक डी. बाळशास्त्री जांभेकर हे कुलाबा, मुंबई येथील वेधशाळेचे संचालक होते. त्यांनी खगोलशास्त्र आणि विज्ञान क्षेत्रातही योगदान दिले. पर्यायांचे विश्लेषण. दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापकांपैकी एक आणि भारताचे ग्रँड ओल्ड मॅन म्हणून ओळखले जाणारे नेते होते. त्यांनी ग्रेन थिअरी मांडली आणि आर्थिक राष्ट्रवादाला चालना दिली. त्यांचा पत्रकारिता, अक्कलकोट वृत्तपत्र किंवा कुलाबा वेधशाळेशी थेट संबंध नव्हता. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. भाऊ दाजी लाड. भाऊ दाजी लाड हे 19व्या शतकातील मराठी समाजसुधारक, इतिहासकार आणि वैद्य होते. त्यांनी मुंबईत सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्य केले, जसे की भाऊ दाजी लाड म्युझियम, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमची स्थापना. मात्र, ते मराठीतील पहिले पत्रकार किंवा वृत्तपत्राचे जनक नव्हते, तसेच त्यांचा अक्कलकोट किंवा कुलाबा वेधशाळेशी संबंध नव्हता. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 मध्ये दर्पण वृत्तपत्र सुरू केले, जे मराठीतील पहिले वृत्तपत्र होते. त्यामुळे ते मराठी पत्रकारितेचे जनक आणि पहिले पत्रकार मानले जातात. ते अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक होते आणि कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही काम केले. सर्व विवरण त्यांच्याशी जुळते, त्यामुळे हा पर्याय बरोबर आहे. जगन्नाथ शंकर शेठ. जगन्नाथ शंकर शेठ हे मुंबईतील प्रसिद्ध व्यापारी आणि समाजसुधारक होते. त्यांनी शिक्षण आणि सामाजिक सुधारणांसाठी योगदान दिले, जसे की एल्फिन्स्टन कॉलेजच्या स्थापनेत मदत. मात्र, त्यांचा मराठी वृत्तपत्र, पत्रकारिता, अक्कलकोट किंवा कुलाबा वेधशाळेशी थेट संबंध नव्हता. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. माहिती. बाळशास्त्री जांभेकर 1812 ते 1846 ते मराठी पत्रकारितेचे जनक आणि समाजसुधारक होते. दर्पण वृत्तपत्रातून त्यांनी सामाजिक सुधारणा, शिक्षण आणि राष्ट्रीय जागृतीवर लेखन केले. त्यांनी विज्ञान, खगोलशास्त्र आणि शिक्षण क्षेत्रातही योगदान दिले. कुलाबा वेधशाळेत त्यांनी वैज्ञानिक संशोधन केले. अक्कलकोट संस्थानात शिक्षक म्हणून त्यांनी युवराजांना शिक्षण दिले, ज्यामुळे त्यांचा तिथे प्रभाव होता. त्यांनी दिग्दर्शन नावाचे मासिकही सुरू केले, जे विज्ञान आणि सामाजिक विषयांवर केंद्रित होते. 5. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळविणारी देशातील पहिली भारतीय महिला कोण? 1. सुप्रिया जोशी. 2. आनंदीबाई जोशी. 3. रमाबाई रानडे. 4. अनुताई वाघ. उत्तर: 2. आनंदीबाई जोशी. स्पष्टीकरण. आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला होत्या ज्यांनी अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी, एम.डी. डॉक्टर ऑफ मेडिसन मिळवली. त्यांनी 1886 मध्ये फिलाडेल्फियातील वुमन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्व्हेनिया येथून वैद्यकीय पदवी प्राप्त केली. त्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टरांपैकी एक मानल्या जातात आणि त्यांचे कार्य भारतीय महिलांसाठी शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रेरणादायी आहे. पर्यायांचे विश्लेषण. सुप्रिया जोशी. सुप्रिया जोशी. सुप्रिया जोशी ही व्यक्ती ऐतिहासिक संदर्भात वैद्यकीय क्षेत्राशी किंवा अमेरिकेत शिक्षण घेण्याशी संबंधित नाही. तसेच, त्या ऐतिहासिक काळात प्रसिद्ध नव्हत्या आणि त्यांच्याशी संबंधित कोणतीही माहिती या संदर्भात उपलब्ध नाही. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे.
आनंदीबाई जोशी 1865 ते 1887 या भारतातील पहिल्या महिला होत्या ज्यांनी अमेरिकेत वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यांनी 1883 मध्ये अमेरिकेत प्रवेश केला आणि 1886 मध्ये वुमन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्व्हेनिया मधून MD पदवी मिळवली. त्यांचा विवाह गोपाळराव जोशी यांच्याशी झाला होता, ज्यांनी त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. भारतात परतल्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथे वैद्यकीय सेवा सुरू केली, परंतु दुर्दैवाने 1887 मध्ये वयाच्या 22व्या वर्षी क्षयरोगाने त्यांचे निधन झाले. विवरणाशी पूर्णपणे सुसंगत असल्याने हा पर्याय बरोबर आहे. रमाबाई रानडे या समाजसुधारक आणि महिलांच्या शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या प्रख्यात व्यक्ती होत्या. त्या ज्येष्ठ समाजसुधारक आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी होत्या. त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आणि सामाजिक सुधारणांसाठी कार्य केले, जसे की सीता स्वयंवर आणि हिंदू लेडीज सोशल क्लब यांसारख्या संस्था स्थापन केल्या. मात्र, त्यांनी अमेरिकेत वैद्यकीय शिक्षण घेतले नाही किंवा वैद्यकीय पदवी मिळवली नाही. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. अनुताई वाघ ह्या 20व्या शतकातील शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेविका होत्या, ज्यांनी आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी कार्य केले. त्यांनी कोसबाड हिल ठाणे येथे आदिवासींसाठी शाळा स्थापन केली. त्यांचा वैद्यकीय शिक्षणाशी किंवा अमेरिकेशी कोणताही संबंध नव्हता. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. माहिती: आनंदीबाई जोशी यांचे योगदान. आनंदीबाई जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 रोजी कल्याण, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी गोपाळराव जोशी यांच्याशी झाला, जे स्वतः प्रगतिशील विचारांचे होते. त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना सामाजिक विरोध आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्या पतीने आणि अमेरिकेतील काही व्यक्तींनी, जसे की थिओडोसिया कार्पेंटर, त्यांना आर्थिक आणि नैतिक पाठबळ दिले. त्यांनी आपली वैद्यकीय थिसिस "ऑब्स्टेट्रिक्स अमंग द एरियन हिंदूज" या विषयावर लिहिली, जी त्याकाळी महत्त्वपूर्ण होती. भारतात परतल्यानंतर त्यांना कोल्हापूरच्या अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवेसाठी नियुक्ती मिळाली, परंतु त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांचे कार्य पूर्ण होऊ शकले नाही. महत्त्व: आनंदीबाई जोशी यांचे वैद्यकीय शिक्षण हे भारतीय महिलांसाठी शिक्षण आणि व्यावसायिक क्षेत्रातील एक मैलाचा दगड मानले जाते. त्यांनी 19व्या शतकातील सामाजिक रूढींना आव्हान देत महिलांसाठी नवे मार्ग खुले केले. अंतिम उत्तर: अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळविणारी देशातील पहिली भारतीय महिला आनंदीबाई जोशी होत्या. योग्य पर्याय: 2. आनंदीबाई जोशी. 6. 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कोठे झाला? 1. बारामती. 2. पुणे. 3. सुपे. 4. चाकण. उत्तर: 3. सुपे. स्पष्टीकरण: 12 मे 1875 रोजी झालेला शेतकऱ्यांचा उठाव हा दख्खनचा शेतकरी उठाव, डेक्कन रायट्स, म्हणून ओळखला जातो. हा उठाव पुणे जिल्ह्यातील सुपे गावात सुरू झाला. ब्रिटिश राजवटीच्या काळात सावकार आणि जमीनदार यांच्या जाचाला कंटाळून आणि करवाढीमुळे शेतकऱ्यांनी बंड पुकारले. हा उठाव विशेषतः पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये पसरला होता, परंतु त्याची सुरुवात सुपे गावातून झाली. पर्यायांचे विश्लेषण: बारामती हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे, परंतु 1875 च्या शेतकरी उठावाशी त्याचा थेट संबंध नाही. हा उठाव सुपे गावातून सुरू झाला आणि नंतर इतर गावांमध्ये पसरला. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. पुणे हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे, आणि दख्खनचा शेतकरी उठाव पुणे जिल्ह्यात झाला. तथापि, हा उठाव पुणे शहरात नव्हे, तर सुपे गावातून सुरू झाला. पुणे जिल्ह्यातील इतर गावांमध्येही हा उठाव पसरला, पण प्रारंभ सुपेत झाला. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. सुपे गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात, हे 1875 च्या दख्खन शेतकरी उठावाचे केंद्र होते. 12 मे 1875 रोजी येथील शेतकऱ्यांनी सावकार आणि जमीनदारांविरुद्ध बंड पुकारले. यामुळे सुपे हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरला. विवरणाशी सुसंगत असल्याने हा पर्याय बरोबर आहे. चाकण हे पुणे जिल्ह्यातील आणखी एक ठिकाण आहे,
परंतु 1875च्या शेतकरी उठावाशी त्याचा थेट संबंध नाही. हा उठाव सुपे गावातून सुरू झाला आणि नंतर इतर गावांमध्ये पसरला, परंतु चाकण यात केंद्रस्थानी नव्हते. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. माहिती: दख्खनचा शेतकरी उठाव 1875 पार्श्वभूमी: ब्रिटिश राजवटीत शेतकऱ्यांवर करवाढ आणि सावकारांचा जाच वाढला होता. विशेषतः पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांतील शेतकरी कर्जबाजारी झाले होते. सावकारांनी शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या आणि त्यांच्यावर अन्याय केला. उठावाची सुरुवात: 12 मे 1875 रोजी सुपे गावातील शेतकऱ्यांनी सावकारांविरुद्ध बंड पुकारले. त्यांनी सावकारांचे दस्तऐवज जाळले आणि त्यांच्या कार्यालयांवर हल्ले केले. नेतृत्व: हा उठाव सहसा स्थानिक शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने केला, परंतु त्याला कोणतेही केंद्रीकृत नेतृत्व नव्हते. यामुळे हा उठाव स्थानिक स्वरूपाचा राहिला. परिणाम: या उठावामुळे ब्रिटिश सरकारने दख्खन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट 1879 लागू केला, ज्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांच्या जाचापासून काही प्रमाणात संरक्षण मिळाले. ऐतिहासिक महत्त्व: हा उठाव भारतातील शेतकरी असंतोषाचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध सामान्य लोकांच्या प्रतिकाराचे प्रतीक मानले जाते. यामुळे नंतरच्या शेतकरी चळवळींना प्रेरणा मिळाली. अंतिम उत्तर: 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव सुपे येथे झाला. योग्य पर्याय: 3 सुपे. 7 जोड्या लावा. उठाव केंद्र नेतृत्व: ए. कोल्हापूर. ए. आप्पासाहेब पटवर्धन. बी. जमखंडी. 2. चिमासाहेब. सी. औरंगाबाद. 3. बाबासाहेब भावे. डी. नरगुन. 4. फिदा अली. पर्यायी उत्तरे: उत्तर आहे 2. विश्लेषण: 1. कोल्हापूर. कोल्हापूर हे 1857 च्या उठावात आणि नंतरच्या स्थानिक चळवळींमध्ये महत्त्वाचे केंद्र होते. आप्पासाहेब पटवर्धन हे कोल्हापूरमधील एक प्रमुख नेते होते, ज्यांनी स्थानिक पातळीवर ब्रिटिशांविरुद्ध बंडखोरी केली. संभाव्य जोडी: कोल्हापूर. चिमासाहेब. 2. जमखंडी. जमखंडी हे कर्नाटकातील एक संस्थान होते. येथील बंडखोरीत आप्पासाहेब पटवर्धन, संस्थानिक किंवा स्थानिक नेते, यांचा सहभाग होता, ज्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. संभाव्य जोडी: जमखंडी. आप्पासाहेब पटवर्धन. 3. औरंगाबाद. औरंगाबाद हे 1857 च्या उठावाचे एक केंद्र होते. येथील बंडखोरीत स्थानिक नेत्यांचा सहभाग होता. फिदा अली यांचे नाव औरंगाबादशी जोडले जाऊ शकते, कारण ते स्थानिक पातळीवर सक्रिय होते. संभाव्य जोडी: औरंगाबाद. फिदा अली. 4. नरगुंद. नरगुंद, कर्नाटक. येथे 1857 मध्ये बाबासाहेब भावे यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंडखोरी केली होती. ते नरगुंदचे संस्थानिक होते आणि त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. योग्य उत्तर आहे कोल्हापूर. चिमासाहेब. जमखंडी. आप्पासाहेब पटवर्धन. औरंगाबाद. फिदा अली. नरगुंद. बाबासाहेब भावे. 8. मुंबई सरकारने दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नियुक्त केले? 1. लँड रेव्हेन्यू ॲक्ट कमिशन. 2. डेक्कन रॉयल्टीज कमिशन. 3. दी डेक्कन ॲग्रिकल्चर कमिशन. 4. लँड ओनर्स कमिशन. योग्य उत्तर: पर्याय 2. डेक्कन रायट्स कमिशन. मुंबई सरकारने दक्षिणेतील डेक्कन शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी डेक्कन रायट्स कमिशन नियुक्त केले होते. हे कमिशन 1875 मध्ये पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये झालेल्या शेतकरी उठावांच्या कारणांचा शोध घेण्यासाठी स्थापन करण्यात आले होते. या उठावांचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट, सावकारांचे शोषण, आणि ब्रिटिशांच्या रयतवारी पद्धतीमुळे निर्माण झालेल्या जाचक कर प्रणाली. पर्यायांचे तपशीलवार विश्लेषण: 1. लँड रेव्हेन्यू ॲक्ट कमिशन. हा पर्याय चुकीचा आहे, कारण असा कोणताही विशिष्ट कमिशन मुंबई सरकारने 1875 च्या शेतकरी असंतोषाच्या चौकशीसाठी नियुक्त केला नव्हता. लँड रेव्हेन्यू ॲक्ट हा कायदा किंवा त्याच्याशी संबंधित सुधारणा असू शकतात, परंतु कमिशनचे नाव म्हणून याचा उल्लेख नाही. 2. डेक्कन रायट्स कमिशन. हा योग्य पर्याय आहे. 1875 मध्ये पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमधील शेतकरी उठावांमुळे
जे सावकारांच्या शोषणामुळे आणि रयतवारी पद्धतीतील जाचक करांमुळे उद्भवले. मुंबई सरकारवर भारत सरकारकडून दबाव आला. त्यामुळे डेक्कन रायट्स कमिशन स्थापन करण्यात आले. या कमिशनने शेतकऱ्यांचे आर्थिक संकट, सावकारांचे उच्च व्याजदर आणि रयतवारी पद्धतीतील त्रुटी यांसारख्या कारणांचा अभ्यास केला. कमिशनने 1878 मध्ये आपला अहवाल ब्रिटिश संसदेला सादर केला, ज्यामुळे 1879 मध्ये डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट्स रिलीफ ॲक्ट लागू झाला. या कायद्याने शेतकऱ्यांना कर्ज परतफेड न झाल्यास अटक आणि तुरुंगवासापासून संरक्षण दिले. 3. दी डेक्कन ॲग्रिकल्चर कमिशन. हा पर्याय चुकीचा आहे, कारण असा कोणताही विशिष्ट कमिशन 1875 च्या उठावांशी संबंधित नव्हता. डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट्स रिलीफ ॲक्ट हा कायदा कमिशनच्या शिफारशींनंतर लागू झाला, पण कमिशनचे नाव डेक्कन रायट्स कमिशन होते, ना की डेक्कन ॲग्रिकल्चर कमिशन. 4. लँड ओनर्स कमिशन. हा पर्याय देखील चुकीचा आहे, कारण असा कोणताही कमिशन स्थापन झाला नव्हता. शेतकरी उठावांचा मुख्य मुद्दा जमीन मालकांपेक्षा सावकारांचे शोषण आणि रयतवारी पद्धतीतील त्रुटी हा होता. त्यामुळे लँड ओनर्स कमिशन हा या संदर्भाशी संबंधित नाही. डेक्कन रायट्स कमिशन बद्दल तपशील. स्थापना 1875 मध्ये मुंबई सरकारने भारत सरकारच्या दबावामुळे हे कमिशन स्थापन केले. उद्देश: पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमधील शेतकरी उठावांचे कारण शोधणे आणि त्यावर उपाय सुचवणे. निष्कर्ष: कमिशनने अहवालात नमूद केले की, शेतकऱ्यांचे आर्थिक संकट, सावकारांचे उच्च व्याजदर आणि रयतवारी पद्धतीतील जाचक कर प्रणाली ही मुख्य कारणे होती. परिणाम: कमिशनच्या शिफारशींवर आधारित 1879 मध्ये डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट्स रिलीफ ॲक्ट लागू झाला, ज्याने शेतकऱ्यांना कर्ज परतफेड न झाल्यास तुरुंगवासापासून संरक्षण दिले. डेक्कन रायट्स 1875 ची पार्श्वभूमी. उठावाची सुरुवात: मे 1875 मध्ये पुण्यातील सुपा गावात शेतकऱ्यांनी सावकारांच्या घरांवर हल्ला करून कर्जाची कागदपत्रे जाळली. प्रसार: हा उठाव पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमधील 30 हून अधिक गावांमध्ये पसरला. कारणे: रयतवारी पद्धत. ब्रिटिशांनी लागू केलेल्या या पद्धतीत शेतकऱ्यांना थेट सरकारला उच्च कर भरावे लागत होते, जे पिकांच्या उत्पन्नावर अवलंबून नव्हते. सावकारांचे शोषण. सावकारांनी उच्च व्याजदर आकारले, ज्यामुळे शेतकरी कर्जाच्या जाळ्यात अडकले. अमेरिकन गृहयुद्धाचा परिणाम. 1861 ते 1865 मधील अमेरिकन गृहयुद्धामुळे भारतीय कापसाला मागणी वाढली होती, पण युद्धानंतर मागणी कमी झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले. परिणाम: कमिशनच्या अहवालामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी कायदा लागू झाला, ज्याने सावकारांचे शोषण कमी करण्याचा प्रयत्न केला. 9. कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 2 गट पुन्हा एकत्र आले? 1. सुरत अधिवेशन. 2. लखनौ अधिवेशन. 3. फैजपूर अधिवेशन. 4. अलाहाबाद अधिवेशन. योग्य उत्तर: पर्याय 2. लखनौ अधिवेशन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या इतिहासात लखनौ अधिवेशन 1916 हे असे अधिवेशन होते ज्यात काँग्रेसमधील नरम दल आणि तेजस्वी दल पुन्हा एकत्र आले. 1907 च्या सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडली होती, कारण नरम दल आणि तेजस्वी दल यांच्यातील वैचारिक मतभेद तीव्र झाले होते. त्यानंतर 1916 मध्ये लखनौ येथे झालेल्या अधिवेशनात हे 2 गट पुन्हा एकत्र आले आणि एकजुटीने स्वातंत्र्य चळवळीला बळ देण्याचा निर्णय घेतला. याच अधिवेशनात लखनौ करार झाला, ज्यामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात संयुक्त मागण्यांसाठी करार झाला. पर्यायांचे तपशीलवार विश्लेषण. 1. सुरत अधिवेशन 1907 हा पर्याय चुकीचा आहे. सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडली होती. नरम दल, गोपाल कृष्ण गोखले, फिरोजशहा मेहता आणि तेजस्वी दल, लाल बाल पाल, लाला लजपत राय, बाल गंगाधर टिळक, बिपिन चंद्र पाल यांच्यातील मतभेदांमुळे काँग्रेस 2 गटांत विभागली गेली. नरम दल शांततामय आणि कायदेशीर मार्गाने स्वराज्य मागत होते,
तर तेजस्वी दल अधिक आक्रमक आणि स्वदेशी चळवळीला पाठिंबा देत होते. यामुळे काँग्रेसमधील एकता भंगली आणि दोन गट एकत्र येण्याऐवजी वेगळे झाले. लखनौ अधिवेशन 1916 हा योग्य पर्याय आहे. 1916 मध्ये लखनौ येथे झालेल्या अधिवेशनात नरम दल आणि तेजस्वी दल पुन्हा एकत्र आले. यामागील कारणे: बाल गंगाधर टिळक यांचा प्रभाव. टिळक यांना 1908 मध्ये मांडले येथे तुरुंगवास झाला होता आणि 1914 मध्ये त्यांची सुटका झाली. त्यांनी पुन्हा काँग्रेसला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. अॅनी बेझंट आणि होमरूल चळवळ. अॅनी बेझंट यांनी होमरूल चळवळीच्या माध्यमातून काँग्रेसमधील गटांना एकत्र आणण्यास मदत केली. लखनौ करार. याच अधिवेशनात काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लखनौ करार झाला, ज्यामध्ये स्वराज्यासाठी संयुक्त मागण्या ठरविण्यात आल्या, जसे की स्वायत्तता, स्वतंत्र निवडणूक क्षेत्रे, मुस्लिमांसाठी आणि विधिमंडळातील प्रतिनिधित्व. या अधिवेशनाने काँग्रेसला नवीन दिशा दिली आणि स्वातंत्र्य चळवळीला गती मिळाली. 3 फैजपूर अधिवेशन 1936 हा पर्याय चुकीचा आहे. फैजपूर अधिवेशन हे पहिले ग्रामीण अधिवेशन होते, ज्याचे अध्यक्षपद जवाहरलाल नेहरू यांनी भूषवले. यावेळी काँग्रेसने सामाजिक आणि आर्थिक सुधारणांवर भर दिला, तसेच 1935 च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट अंतर्गत प्रांतिक निवडणुकांमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, येथे नरम आणि तेजस्वी दलांच्या एकत्र येण्याचा प्रश्न नव्हता, कारण ते आधीच 1916 मध्ये एकत्र आले होते. 4 अलाहाबाद अधिवेशन हा पर्याय चुकीचा आहे. अलाहाबाद येथे अनेक काँग्रेस अधिवेशने झाली, परंतु कोणत्याही विशिष्ट अलाहाबाद अधिवेशनात नरम आणि तेजस्वी दल पुन्हा एकत्र आल्याचा उल्लेख इतिहासात नाही. उदाहरणार्थ, 1888 किंवा 1910 च्या अलाहाबाद अधिवेशनांमध्ये इतर मुद्द्यांवर चर्चा झाली, परंतु दोन गटांचे पुनर्मिलन झाले नाही. लखनौ अधिवेशन 1916 बद्दल तपशील. वर्ष: 1916 डिसेंबर. अध्यक्ष: अंबिका चरण मजुमदार. महत्त्व: नरम दल आणि तेजस्वी दल यांचे पुनर्मिलन, ज्यामुळे काँग्रेस पुन्हा एकसंघ झाली. लखनौ करार. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातील ऐतिहासिक करार, ज्यामुळे हिंदू, मुस्लिम ऐक्याला चालना मिळाली. स्वराज्याची मागणी अधिक तीव्र झाली, आणि होमरूल चळवळीला पाठिंबा मिळाला. पार्श्वभूमी: पहिल्या महायुद्धामुळे 1914 ते 1918 ब्रिटिश सरकारवर दबाव वाढला होता, आणि भारतीय नेत्यांना स्वराज्यासाठी संधी दिसत होती. यामुळे काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांनी संयुक्तपणे मागण्या ठेवण्याचा निर्णय घेतला. नरम आणि तेजस्वी दलांमधील मतभेद. नरम दल. नेते: गोपाल कृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. धोरण: कायदेशीर आणि शांततामय मार्ग, अर्ज, विनंत्या, निवेदने वापरून स्वराज्य मिळवणे. विश्वास: ब्रिटिश सरकार सुधारणा करेल आणि क्रमाक्रमाने स्वायत्तता देईल. तेजस्वी दल. नेते: लाल बाल पाल, लाला लजपत राय, बाल गंगाधर टिळक, बिपिन चंद्र पाल. धोरण: स्वदेशी, बहिष्कार आणि आक्रमक चळवळींद्वारे स्वराज्य मिळवणे. विश्वास: ब्रिटिश सरकारवर दबाव टाकूनच स्वातंत्र्य मिळेल. परिणाम: लखनौ अधिवेशनाने काँग्रेसला नवीन ऊर्जा दिली आणि स्वातंत्र्य चळवळीला व्यापक आधार मिळाला. लखनौ करारामुळे हिंदू, मुस्लिम ऐक्याला प्रोत्साहन मिळाले. 10 भारत सेवक समाजाने खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडविण्याचे कार्य केले होते? ए. श्रीनिवास शास्त्री. बी. पंडित हृदयनाथ कुंजरू ठक्करबप्पा. सी. ना. म. जोशी. काकासाहेब लिमये. डी. विष्णुशास्त्री चिपळूणकर केशवराव बागडे. पर्यायी उत्तरे: 1 ए आणि बी फक्त, 2 बी आणि सी फक्त, 3 ए, बी आणि सी फक्त, 4 बी, सी आणि डी फक्त. योग्य उत्तर: पर्याय 3, 1 बी आणि सी फक्त. भारत सेवक समाजची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी 12 जून 1905 रोजी पुणे, महाराष्ट्र येथे केली होती. या संस्थेचा मुख्य उद्देश सामाजिक सुधारणा, शिक्षणाचा प्रसार आणि देशसेवा करणाऱ्या समर्पित व्यक्ती तयार करणे हा होता. या संस्थेने अनेक थोर नेते आणि समाजसुधारक घडवले,
ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि सामाजिक सुधारणांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. आता प्रश्नातील पर्यायांचे विश्लेषण करू. पर्यायांचे तपशीलवार विश्लेषण. 1. श्रीनिवास शास्त्री. व्ही.एस. श्रीनिवास शास्त्री हे भारत सेवक समाजाचे प्रमुख सदस्य होते. गोपाळ कृष्ण गोखले यांचे निकटवर्ती सहकारी असलेले शास्त्री यांनी शिक्षण आणि सामाजिक सुधारणांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. 1915 मध्ये गोखले यांच्या निधनानंतर त्यांनी भारत सेवक समाजाचे अध्यक्षपद भूषवले. त्यांनी आंतरराष्ट्रीय मंचावर, विशेषतः कामगारांचे प्रश्न आणि भारतीय स्वराज्याच्या मागणीसाठी कार्य केले. त्यामुळे श्रीनिवास शास्त्री हे निश्चितपणे भारत सेवक समाजाने घडवलेले व्यक्ती होते. बी. पंडित हृदयनाथ कुंझरू ठक्करबप्पा. हृदयनाथ कुंझरू ते भारत सेवक समाजाचे सक्रिय सदस्य होते. त्यांनी सामाजिक सुधारणा, विशेषतः शिक्षण आणि दलितोद्धारासाठी कार्य केले. ते स्वातंत्र्य चळवळीतही सहभागी होते आणि नंतर स्वतंत्र भारतात राज्यसभेचे सदस्य झाले. भारत सेवक समाजाशी त्यांचा संबंध स्पष्ट आहे. ठक्करबप्पा अमृतलाल ठक्कर ते भारत सेवक समाजाचे प्रमुख सदस्य होते आणि आदिवासी आणि दलित समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांनी भिल सेवा मंडळाची स्थापना केली आणि गांधीजींच्या रचनात्मक कार्यातही योगदान दिले. त्यामुळे ठक्करबप्पा हे देखील भारत सेवक समाजाने घडवलेले व्यक्ती होते. सी. ना. म. जोशी. काकासाहेब लिमये. ना. म. जोशी. नारायण मल्हार जोशी ते भारत सेवक समाजाचे सदस्य होते आणि भारतीय कामगार चळवळीचे जनक मानले जातात. त्यांनी कामगार कल्याणासाठी आणि ट्रेड युनियनच्या स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेत ILO भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी भारत सेवक समाजाच्या मूल्यांचा प्रसार केला. काकासाहेब लिमये त्यांचा भारत सेवक समाजाशी थेट संबंध असल्याचा स्पष्ट ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. काकासाहेब लिमये हे सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य सैनिक होते, परंतु त्यांचा भारत सेवक समाजाशी औपचारिक संबंध असल्याचे दस्तऐवजातून दिसत नाही. यामुळे या पर्यायात काही संदिग्धता आहे. डी. विष्णुशास्त्री चिपळूणकर. केशवराव बागडे. विष्णुशास्त्री चिपळूणकर ते 19व्या शतकातील मराठी साहित्यिक आणि समाजसुधारक होते, ज्यांनी निबंधमाला आणि न्यू इंग्लिश स्कूल यांसारख्या उपक्रमांद्वारे शिक्षण आणि राष्ट्रीय जागृतीसाठी कार्य केले. परंतु ते भारत सेवक समाजाच्या स्थापनेपूर्वी 1882 मध्ये निधन पावले होते. त्यामुळे त्यांचा भारत सेवक समाजाशी कोणताही संबंध नाही. केशवराव बागडे यांच्याबद्दल ऐतिहासिक माहिती मर्यादित आहे, परंतु त्यांचा भारत सेवक समाजाशी थेट संबंध असल्याचा पुरावा उपलब्ध नाही. काही संदर्भांनुसार ते स्थानिक स्तरावर सामाजिक कार्यात सहभागी असू शकतात, परंतु भारत सेवक समाजाचे सदस्य म्हणून त्यांची नोंद नाही. कारण श्रीनिवास शास्त्री, हृदयनाथ कुंझरू, ठक्करबप्पा आणि ना. म. जोशी हे सर्व भारत सेवक समाजाचे सदस्य होते आणि त्यांनी समाजाच्या उद्देशांना पुढे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. काकासाहेब लिमये यांचा भारत सेवक समाजाशी थेट संबंध असल्याचा पुरावा मर्यादित आहे, परंतु पर्याय 3 मध्ये इतर व्यक्तींचा संबंध स्पष्ट आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि केशवराव बागडे यांचा भारत सेवक समाजाशी संबंध नाही, कारण चिपळूणकर यांचे निधन 1882 मध्ये झाले होते आणि बागडे यांचा समाजाशी औपचारिक संबंध दिसत नाही. अकरात नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहेत? 1. कामगार चळवळीचे जनक. बी. 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना. सी. ब्रिटिश सरकारचा राव बहादूर किताब. डी. महाराष्ट्र लेबर युनियनची स्थापना. पर्यायी उत्तरे: 1 ए आणि बी फक्त, 2 ए, बी आणि सी फक्त, 3 बी, सी आणि डी फक्त, 4 ए, सी आणि डी फक्त. उत्तर: 2 ए, बी, सी. नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक मानले जाते. त्यांनी 19व्या शतकात भारतातील कामगारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आता प्रश्नातील विधानांचे आणि पर्यायांचे तपशीलवार विश्लेषण करू.
एक कामगार चळवळीचे जनक. बरोबर उत्तर. नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक मानले जाते. त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी, विशेषतः मुंबईतील गिरणी कामगारांसाठी, संघटित प्रयत्न केले. त्यांनी कामगारांच्या कामाच्या परिस्थिती, वेतन आणि कल्याणासाठी लढा दिला, ज्यामुळे त्यांना हा मान मिळाला. 1884 मध्ये बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना. बरोबर. लोखंडे यांनी 1884 मध्ये बॉम्बे मिल असोसिएशन ची स्थापना केली. ही भारतातील पहिली संघटित कामगार संघटना मानली जाते. या संघटनेने गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी आणि कामाच्या परिस्थिती सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ब्रिटिश सरकारचा रावबहादूर किताब. बरोबर. नारायण मेघाजी लोखंडे यांना त्यांच्या सामाजिक आणि कामगार कल्याण कार्यासाठी ब्रिटिश सरकारने रावबहादूर हा किताब बहाल केला होता. हा किताब त्यांच्या सामाजिक योगदानाची पावती म्हणून दिला गेला. महाराष्ट्र लेबर युनियनची स्थापना. चुकीचे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी महाराष्ट्र लेबर युनियन नावाची कोणतीही संघटना स्थापन केल्याचा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. त्यांनी बॉम्बे मिल असोसिएशन स्थापन केली होती, आणि त्यांचे कार्य प्रामुख्याने मुंबईतील गिरणी कामगारांपुरते मर्यादित होते. महाराष्ट्र लेबर युनियन हा दुसऱ्या कालखंडातील किंवा दुसऱ्या संदर्भातील गट असू शकतो, परंतु लोखंडे यांच्याशी त्याचा संबंध नाही. 12 कोणत्या समाजसुधारकाने विधवेशी विवाह केला? 1. गोपाळ गणेश आगरकर. 2. न्यायमूर्ती एम. जी. रानडे. 3. केशवचंद्र सेन. 4. महर्षी धोंडो केशव कर्वे. योग्य उत्तर पर्याय 4. महर्षी धोंडो केशव कर्वे. भारतातील समाजसुधारणेच्या इतिहासात विधवा विवाहाला प्रोत्साहन देणे हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. प्रश्नात विचारले आहे की कोणत्या समाजसुधारकाने स्वतः विधवेशी विवाह केला? याचे उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे, ज्यांनी 1893 मध्ये विधवा गोदूबाई जोशी यांच्याशी विवाह केला. पर्यायांचे तपशीलवार विश्लेषण. 1. गोपाळ गणेश आगरकर. माहिती. गोपाळ गणेश आगरकर 1856 ते 1895 हे मराठी समाजसुधारक, पत्रकार आणि विचारवंत होते. त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल आणि डक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. ते सुधारक वृत्तपत्राचे संपादक होते आणि विधवा विवाह, स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणांना पाठिंबा देत होते. विधवा विवाह. आगरकर यांनी विधवा विवाहाला वैचारिक पाठिंबा दिला, परंतु त्यांनी स्वतः विधवेशी विवाह केल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. त्यांचे वैयक्तिक जीवन या संदर्भात फारसे चर्चेत नाही. निष्कर्ष. हा पर्याय चुकीचा आहे. 2. न्यायमूर्ती एम. जी. रानडे. माहिती. महादेव गोविंद रानडे 1842 ते 1901 हे प्रख्यात समाजसुधारक, विद्वान आणि न्यायमूर्ती होते. ते प्रार्थना समाजाचे प्रमुख नेते होते आणि विधवा विवाह, स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणांसाठी कार्यरत होते. त्यांनी विडो मॅरेज असोसिएशनच्या स्थापनेतही योगदान दिले. विधवा विवाह. रानडे यांनी 1873 मध्ये रमाबाई यांच्याशी विवाह केला, ज्या त्यावेळी 11 वर्षांच्या होत्या आणि विधवा नव्हत्या. रानडे यांनी विधवा विवाहाला पाठिंबा दिला, परंतु स्वतः विधवेशी विवाह केला नाही. त्यांचा विवाह त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर झाला, आणि रमाबाई यांच्याशी झालेला हा विवाह सामाजिक सुधारणेच्या दृष्टीनेही चर्चेत आला, कारण त्यांनी बालविवाहाला विरोध केला होता. निष्कर्ष. हा पर्याय चुकीचा आहे. 3. केशवचंद्र सेन. माहिती. केशवचंद्र सेन 1838 ते 1884 हे ब्राह्मो समाजाचे प्रमुख नेते आणि बंगालमधील समाजसुधारक होते. त्यांनी स्त्री शिक्षण, विधवा विवाह आणि जातीप्रथेच्या विरोधात कार्य केले. त्यांनी ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणांना चालना दिली. विधवा विवाह. केशवचंद्र सेन यांनी विधवा विवाहाला वैचारिक आणि व्यावहारिक पाठिंबा दिला, परंतु त्यांनी स्वतः विधवेशी विवाह केल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यांचा विवाह पारंपरिक पद्धतीने झाला होता, आणि त्यांनी आपल्या मुलीचा विवाह कोचीनच्या राजाशी केला, ज्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती, कारण हा विवाह बालविवाह होता. निष्कर्ष. हा पर्याय चुकीचा आहे. 4. महर्षी धोंडो केशव कर्वे.
माहिती. धोंडो केशव कर्वे 1858 ते 1962, ज्यांना महर्षी कर्वे म्हणून ओळखले जाते, हे विधवा विवाह आणि स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते. त्यांनी 1893 मध्ये आनंदीबाई, नंतर आनंदीबाई कर्वे नावाच्या विधवेशी विवाह केला. आनंदीबाई या गोतूबाई जोशी होत्या, ज्यांचा पहिला विवाह लहान वयात झाला होता आणि त्यांचे पहिले पती लवकर निधन पावले होते. कर्वे यांनी विडो मॅरेज असोसिएशन 1869 मध्ये स्थापन च्या कार्यात भाग घेतला आणि 1893 मध्ये हिंदू विडोज होम स्थापन केले. पुढे 1896 मध्ये त्यांनी महिला विद्यालय आणि नंतर एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ स्थापन केले. विधवा विवाह. कर्वे यांनी स्वतः विधवेशी विवाह करून समाजाला उदाहरण घालून दिले. त्यांचा हा विवाह सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने ऐतिहासिक मानला जातो, कारण त्यांनी स्वतःच्या कृतीतून विधवा विवाहाला प्रोत्साहन दिले. निष्कर्ष. योग्य उत्तर 4. महर्षी धोंडो केशव कर्वे हा पर्याय बरोबर आहे. 13. ब्रिटिश काळातील भारताचे अनुद्योगीकरण म्हणजे ए. भारतातील हस्तोद्योगांचा ऱ्हास. बी. कुटीरोद्योगांचा ऱ्हास. सी. ग्रामव्यवस्थेत सुधारणा. डी. शेती सुधारणा. पर्यायी उत्तरे 1. ए आणि बी फक्त. 2. बी आणि सी फक्त. 3. सी आणि डी फक्त. 4. वरील सर्व बरोबर. उत्तर. ब्रिटिश काळातील भारताचे अनुद्योगीकरण म्हणजे भारतातील पारंपरिक उद्योगांचा, विशेषतः हस्तोद्योग आणि कुटीरोद्योगांचा ऱ्हास. यामुळे पर्याय ए आणि बी योग्य आहेत. म्हणून पर्याय 1. ए आणि बी फक्त हे बरोबर उत्तर आहे. पर्यायांचे तपशीलवार विश्लेषण. 2 चेहरा. 1. भारतातील हस्तोद्योगांचा ऱ्हास. ब्रिटिश काळात भारतातील हस्तोद्योग, विशेषतः कापड उद्योग, जसे की मलमल आणि सुती कापड, मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले. ब्रिटिशांनी भारतातून कच्चा माल कापूस आयात करून त्यांचे कारखाने मॅनचेस्टर, लँकशायर येथे तयार केलेले कापड भारतात कमी किमतीत विकले. यामुळे भारतीय हस्तोद्योगांना स्पर्धा करणे अशक्य झाले. याशिवाय ब्रिटिशांनी जाचक कर, उदा, आयात निर्यात कर आणि स्थानिक कारागिरांवर निर्बंध लादले, ज्यामुळे हस्तोद्योगांचा ऱ्हास झाला. हा पर्याय योग्य आहे. कुटीरोद्योगांचा ऱ्हास. कुटीरोद्योग, जे ग्रामीण भागात स्थानिक स्तरावर चालत होते, जसे की सुतकताई, विणकाम, लोहारकाम, सुतारकाम, ब्रिटिशांच्या औद्योगिक धोरणांमुळे नष्ट झाले. ब्रिटिशांनी भारताला कच्चा माल पुरवठादार आणि त्यांच्या तयार मालाची बाजारपेठ बनवले, ज्यामुळे स्थानिक कुटीरोद्योगांना मोठा फटका बसला. हा पर्याय देखील योग्य आहे. सी. ग्रामव्यवस्थेत सुधारणा. ब्रिटिश काळात ग्रामव्यवस्थेत सुधारणा झाली नाही. मूळ जमीन महसूल धोरणे, जसे की कायमधारा, रयतवारी, महालवारी आणि जाचक करांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कमकुवत झाली. शेतकरी कर्जबाजारी झाले आणि ग्रामव्यवस्थेची स्वयंपूर्णता नष्ट झाली. हा पर्याय अयोग्य आहे. डी. शेती सुधारणा. ब्रिटिशांनी शेती सुधारणांवर फारसे लक्ष दिले नाही. त्यांनी नगदी पिके, जसे की नील, अफू लादली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे शोषण वाढले. शेतीच्या तंत्रज्ञानात किंवा पायाभूत सुविधांमध्ये फारशी प्रगती झाली नाही. हा पर्याय अयोग्य आहे. निष्कर्ष. ब्रिटिश काळातील भारताचे अनुद्योगीकरण म्हणजे हस्तोद्योग आणि कुटीरोद्योगांचा ऱ्हास. त्यामुळे पर्याय ए आणि बी फक्त हे योग्य उत्तर आहे. 14. 1918 मध्ये मुंबई येथील अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? 1. छत्रपती शाहू महाराज. 2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 3. सयाजीराव गायकवाड. 4. नानाभाई हरिदास. उत्तर. 3. सयाजीराव गायकवाड. 15. जोड्या जुळवा. ए. रँड व आयर्स्टचा खून. आय. व्ही. ता. सावरकर. बी. अभिनव भारत. ई. अनंत लक्ष्मण कान्हेरे. सी. न्यायाधीश जॅक्सनचा खून. ई. मदनलाल धिंग्रा. डी. कर्झन वायलीचा खून. आय. व्ही. चाफेकर बंधू. पर्यायी उत्तरे. उत्तर 1. खालीलप्रमाणे जोड्या जुळवल्या आहेत. ए. रँड व आयर्स्टचा खून. आय. व्ही. चाफेकर बंधू. बी. अभिनव भारत. आय. व्ही. ता. सावरकर. सी. न्यायाधीश जॅक्सनचा खून. ई. अनंत लक्ष्मण कान्हेरे. डी. कर्झन वायलीचा खून. ई. मदनलाल धिंग्रा.
एक रँड व आयर्स्टच्या खून 1897 चाफेकर बंधू दामोदर आणि बालकृष्ण चाफेकर यांनी पुण्यात प्लेग आयुक्त वॉल्टर रँड आणि त्यांचा सहकारी आयर्स्ट यांचा खून केला. कारण रँडच्या कठोर प्लेग नियंत्रण धोरणांमुळे लोकांमध्ये असंतोष होता, विशेषतः घरांची झडती आणि जबरदस्तीच्या उपाययोजनांमुळे. चाफेकर बंधूंनी याला ब्रिटिश राजवटीविरुद्धचा प्रतिकार मानला. 2 अभिनव भारत. विनायक दामोदर सावरकर यांनी 1904 मध्ये अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. ही संघटना ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र क्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत होती. सावरकरांनी तरुणांना क्रांतिकारी विचारांनी प्रेरित केले. 3 न्यायाधीश जॅक्सनचा खून 1909 अनंत लक्ष्मण कानेरे याने नाशिक येथे ब्रिटिश न्यायाधीश जॅक्सन याचा खून केला. कारण जॅक्सन यांनी क्रांतिकारकांना कठोर शिक्षा दिल्या होत्या, ज्यामुळे क्रांतिकारकांमध्ये रोष होता. हा खून अभिनव भारत संघटनेशी जोडला गेला. 4 कर्झन वायलीचा खून 1909 मदनलाल धिंग्रा याने लंडनमध्ये कर्झन वायली, ब्रिटिश अधिकाऱ्याचा सल्लागार, याचा खून केला. हा कृत्य भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा भाग म्हणून केला गेला. धिंग्रा यांना सावरकरांच्या विचारांचा प्रभाव होता.